त्याच प्रसंगातून अनुभव घ्यावे लागतात. म्हणून नेहमीप्रमाणे सिद्धार्थ महाराजांच्या प्रेमाने हे देवस्थान फार मोठं आहे. जागा फार भाग्याची आहे. परंतु आपल्याला त्या जागेचं कौतुक आहे. ही जागा फार मोठी आहे, पण आपल्याला त्या जागेचं महत्व कळत नाही. रामानंद स्वामी काही सामान्य व्यक्ती फार थोर भारतभर संप्रदायाची गुणाचे संभाळले असं थोर संतांच्या ठिकाणी नावाचं मुरली धरत. मुरली कोणाला म्हणतात? कृष्णाची बासुरी आहे आणि तिला मुरली म्हणतो. आणि जगत उरलेले जगत पिता भगवान परमात्मा असे कृष्ण करतो मान्यता करतो. त्याची मुरली ज्याची धारण केलेली आहे, इथं राम पण आहे, कृष्ण पण आहे, म्हणजे सगळंच आलं. आणि असा असणारा हा मुरली धर्म आणि त्या ठिकाणी कोण किती महत्वाचा आहे हे महत्वाचं नाही, तर ती परंपरा किती महत्वाची, जागा किती महत्वाची, क्षेत्र किती श्रेष्ठ याला तुम्ही कितीही विद्वान असला तर माऊलीची संजीवनी समावेश वाढत राहण्यासाठी तुम्हाला आळंदीलाच जावं लागतं. आषाढीची वारी तुम्हाला अनुभवण्यासाठी पंढरपूरलाच जावं लागतं. बाकी इकडे कितीही काही असलं तर त्याला काही अर्थ म्हणून 80 चंद्र बाबायचं भेटात केलं आणि 80 विठीवरील देवस्थान होते. इंद्रावरी काठी देवाची नागम्य समावेश हे क्षेत्र येते आणि या क्षेत्राला विशेष महत्व असतं. तशाच प्रकारचं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला देखील महत्व आहे. म्हणून आज इथून जरा कमी करता मग शेवटच्या दिवशी साधनाच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायाचा 3 चरणाचा अभंग आहे. हा असा भाग आहे. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे हे अभंग म्हटल्यानंतर ज्ञानदेव तुकारामच म्हणतात. मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवी हे चिमज दे अनेक काही तुझं न मागू दे लगेच ज्ञान. म्हणून बऱ्याच काळ करायला वाटतं ज्ञानदेव तुकारामच ज्याचं चरण आहे का, तशा प्रकारचं नाही. हे 3 चरणाचा अभंग आहे. म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत गोड आहे आणि मागणी प्रकटपकांना तिला अभंग आहे. विठाला विठाला या अभंगाची सुरुवातच आहे पहा, फार शास्त्रीय चिंतन आहे, गोड चिंतन आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबराय. आता जगद्गुरु तुकोबरायाकडे काय कमी आहे ज्याच्यामुळे त्यांना मागावं लागेल? थोडं जरा तुम्हाला विनंती, एक तर आपली संख्या त्यात शांत बसा कृपा करून, हा काय अपशब्द बोलू नका वगैरे. बघा मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. तर जगद्गुरु तुकोबरायला काही कमी आहे का? नंतर घेतो सर कीर्तनाच्या संपल्यावर. मग मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. कोणाला मागतात? भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागतात. बरं काय मागतात? एकच गोष्ट मागतात. आपण म्हणतो तुम्हाला काय द्यायचं ते द्या. देणगीदार मागायला गेले तर म्हणजे तुम्हाला काय द्यायचं ते द्या. बरोबर आहे. तर इथं जगद्गुरु तुकोबरायाचं तसं म्हटलं नाही. तुला जर द्यायचं असेल तर माझ्या इच्छेनुसार द्यावा लागेल. देशील तरी पाहे द्यायचे ना तर माझ्या इच्छेनुसार दे. देशील तरी पाहे पांडुरंगा. तर काय मागणी जगद्गुरु तुकोबरायाची? या संतांशी निरवी हे चिमज दे. या संतांना जे दिलेलं आहे तेच मला दे. अनेक काही तुझे न मागू देवा, दुसरं मला काही. आणि आता जर लईच फार मला तर नाही दिलं तरी चालेल म्हणले, पण आता फारच